नमस्कार. पक्षी हे निसर्ग अनुभवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पक्षी निरीक्षण करताना आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ जाता येतं आणि वेगळ्या पद्धतीने निसर्ग समजून घेता येतो. याचं पहिलं कारण म्हणजे पक्षी हे आपल्या भोवताली सर्वत्रच आहेत. मग तुम्ही अगदी गजबजलेल्या शहरात असा किंवा खेडेगावात किंवा जंगलात असा, पक्षी हे असतातच. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे पक्ष्यांमध्ये असलेलं वैविध्य. त्यांचे आकार, त्यांचे आवाज, त्यांचे रंग या सगळ्यांमध्येच इतकं वैविध्य आहे की आपोआपच आपण पक्ष्यांकडे आकर्षित होतो. एवढंच नव्हे तर पक्ष्यांचे संदर्भ आपल्या प्राचीन कला, साहित्य यांमध्ये सुद्धा आलेले आढळते. जसं की पुराणकथा, शिल्पकला, चित्रकला यांमध्ये पक्ष्यांचे उल्लेख आढळतात. जसं की वेगवेगळ्या भित्तिचित्रांमध्ये अ, क- पक्ष्यांची कलाकुसर आपल्याला बघायला मिळते. जसे की या चित्रामध्ये आपला राष्ट्रीय पक्षी मोर याचं चित्रण केलं गेलं आहे. किंवा अनेक तैलचित्रांमध्ये पक्ष्यांचा संदर्भ आपल्याला दिसतो. अनेक ठिकाणांच्या टपाल तिकिटांवर सुद्धा पक्ष्यांचे चित्र वापरले गेले आहे. आपल्या सगळ्यांना पक्षी निरीक्षण करायला नेहमीच खूप आवडतं. तर आज आपण बघणार आहोत की पक्षी निरीक्षणाच्या पलीकडे जाऊन पक्षी मित्र त्यांचा मोलाचा सहभाग पक्षी अभ्यास आणि पक्षी संवर्धन यासाठी कशा प्रकारे करू शकतात आणि यासाठी ई बर्ड हे जागतिक व्यासपीठ कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं. तर आपण पक्षी मित्र ज्यांना पक्षी पाहायला नेहमीच आवडतं त्यासाठी आपण विशेष ठिकाणी भेट देतो. पक्षी छायाचित्रणाचा अनेक जणांना छंद असतो आणि त्यासाठी सुद्धा ते खूप मेहनत घेतात. अनेक जण आपण जे पक्षी निरीक्षण केलं आहे त्याची नोंद करून ठेवतात. पण ही सर्व माहिती, हे सगळे फोटोज यांचं पुढे काय होतं याचा आपण फारसा विचार करत नाही. किंवा जर आपण याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही सगळी माहिती आपल्या नोंदवहीत, आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा स्टोरेज ड्राईव्ह, कॅमेराच्या मेमरी कार्डमध्ये साठवली जाते आणि शक्यतो ही स्वतःपुरतीच मर्यादित असते. त्यामुळे त्याचा सारांश तयार करणं हे आपल्या कोणालाही सहज शक्य होत नाही. आणि आपल्यातील अनेक जणांना शास्त्रोक्त अभ्यास करण्यातही फार रस नसतो. पण त्यामुळे ही माहिती इतर कोणाच्याही हाती लागू शकत नाही. तर हा मूल्यवान माहितीचा जो साठा आहे तो सोप्या पद्धतीने आपण कुठेतरी उपलब्ध करू शकतो का? याचा विचार केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल हो. कारण ईबर्ड हे अशा पद्धतीचं व्यासपीठ आहे की जिथे पक्षी निरीक्षणाचा वैयक्तिक आणि लोकोपयोगी असा ताळा करता येऊ शकतो. तर हे ईबर्ड नक्की काय आहे हे जरा जाणून घेऊया. तर ईबर्ड हे एक जागतिक व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये लोकसहभागातून पक्ष्यांच्या नोंदी केल्या जातात आणि या वेबसाईटवर सगळ्या प्रकारची पक्षी निरीक्षणं एकत्र ठेवण्याची सोय आहे. आणि पक्षी निरीक्षकांसाठी आणि पक्षी अभ्यासकांसाठी हा फार मोलाचा ठेवा आहे. 2014 पासून भारतात ईबर्डचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि अनेक पक्षी मित्रांनी ईबर्ड वरती आपल्या नोंदी करणं सुरू केलं. आणि याच्यावरती केलेली नोंद ही तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे तुम्हाला अगदी सहज पद्धतीने अ, तुमच्या पक्षी निरीक्षणाची नोंद बघता येते. आणि प्रत्येक पक्षी निरीक्षणाची एक यादी याच्यामध्ये तयार होती की ज्याच्यामध्ये तुम्ही कधी बर्डिंग केलं, कुठे बर्डिंग केलं, पक्षी निरीक्षण करताना कोणकोणते पक्षी बघितलेत या सगळ्याची नोंद एकत्र राहते आणि याच्यात आपले फोटोज, ऑडिओज सुद्धा साठवून ठेवण्याची सोय आहे. या फोटोत तुम्ही बघू शकता की आपण अनेक वर्षांपासून केलेलं पक्षी निरीक्षण याची सुद्धा तुलना करू शकतो. तसेच आपल्या नकाशातूनही आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपण आतापर्यंत कुठे कुठे बर्डिंग केलेलं आहे. तर असं सोपं अगदी वैयक्तिक पक्षी निरीक्षणाचा एक तक्ता आपल्याला तयार इथे मिळतो. तर 2014 नंतर भारतातून अनेक असंख्य पक्षी मित्रांनी या पक्षी चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि आपली पक्षी निरीक्षणं वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली आणि हे सगळे पिवळे ठिपके जे दिसतात या नकाशामध्ये ते सगळी ठिकाणं दर्शवतात की जिथून पक्षी निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. तर आतापर्यंत हजारो पक्षी निरीक्षकांनी ह्याच्यात भाग घेतलेला आहे. तर या ईबर्डची उपयुक्तता काय?
तर सगळ्यात महत्वाची उपयुक्तता म्हणजे पक्ष्यांची सद्यस्थिती काय हे जाणून घेण्यात आपल्याला फार मदत होते. जेव्हा एखाद्या पक्षाची सद्यस्थिती आपल्याला जाणून घ्यायची असते तेव्हा आपण 3 गोष्टींकडे लक्ष देतो. एक म्हणजे त्याचं संख्यामान, दुसरं म्हणजे त्या पक्षाचा विस्तार आणि तिसरं म्हणजे एखादा पक्षी आपल्याकडे स्थलांतर होऊन येतो की नेहमीच इकडे आढळतो हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं असतं. तर आपण बघूया की संख्यामान जेव्हा आपल्याला बघायचं असेल तर आपण जर फील्ड गाईड्स किंवा जी आपल्याला पुस्तकं आहेत, पक्ष्यांची पुस्तकं जर आपण चाळली तर त्याच्यात आपल्याला एक अशी थोडीशी साधारण माहिती मिळते की एखादा पक्षी किती कॉमन आहे किंवा फेअरली कॉमन किंवा एखादा फार रेअर आहे ही माहिती आपल्याला कळू शकते. पण त्याला काहीही संख्यात्मक अ, अंदाज बांधता येत नाही. पण ईबर्डच्या मदतीने आपण अशा प्रकारचे अंदाज जे बऱ्यापैकी अचूक आहेत असे बांधता येऊ शकतात. जसं की आम्ही भारतामध्ये कॉमन दिसणारा पक्षी कुठला असं जेव्हा बघायचा प्रयत्न केला तर कॉमन मैना हा भारतातल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशातून आढळणारा पक्षी आहे आणि तो सर्वात कॉमन आहे. आता दुसरा विषय होता की पक्ष्यांचा विस्तार म्हणजे एखादा पक्षी कुठपासून कुठपर्यंत आढळतो. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण पक्षी पुस्तकांमधले नकाशे शक्यतो पडताळून बघतो. पण याच्यामध्ये नवीन माहिती आपल्याला मिळत नाही. तर ईबर्डच्या मदतीने आपल्याला नवीन पडताळा केलेली माहिती सुद्धा अगदी एका क्षणात उपलब्ध होते आणि ती फार उपयोगी आहे. एवढंच नाही तर आपण वेगवेगळ्या पक्ष्यांच्या विस्ताराचा तुलनात्मक अभ्यास सुद्धा करू शकतो. जसे की हे तीनही पक्षी आपल्याला पश्चिम घाटात दिसणारे आहेत. पण या तिन्हीचा विस्तार बघितला तर फार वेगळा आहे. जसं की व्हाईट चिक बार्बेट ही पश्चिम घाट सोडून इतर अनेक प्रदेशांमध्ये अगदी बँगलोर पर्यंत आपल्याला बघायला मिळते. पण मलाबार पॅराकिटची संख्या दक्षिणेकडच्या पश्चिम घाटामध्ये जरा जास्त बघायला मिळते आणि मलाबार पाईड हॉर्नबिल सुद्धा उत्तर भागामध्ये जास्त संख्येने बघायला मिळतो. तर ही तुलना पक्ष्यांशी करणं हे आपल्याला फार सोपं झालेलं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर आणि हे म्हणजे पक्षीमित्रांना पडलेलं फार सुंदर कोड आहे की हे लहानगे जीव एका देशातून दुसऱ्या देशात, एका खंडातून दुसऱ्या खंडात कशा पद्धतीने स्थलांतर करतात, कधी स्थलांतर करतात हे जाणून घेणं हे फार एक औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. आणि सगळ्या पक्षीमित्रांनी या चळवळीत भाग घेतल्यामुळे आपल्याला ते जाणून घेणं सुद्धा सहज शक्य झालेलं आहे. जसं की ह्याच्यात बघू शकता वर्डिटर फ्लाय कॅचर की जो हिमालयातून भारतातल्या इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होतो. तर त्याचं उन्हाळ्यानंतर स्थलांतर व्हायला सुरुवात होते आणि पूर्ण भारतभर तो आपल्याला दिसू शकतो. तसंच बघितलं तर आणखी एक उदाहरण म्हणजे इंडियन पिट्टा की जो ज्याला आपण नवरंग म्हणतो मराठीत. तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि हे त्याचं ऋतुमानानुसार होणारं स्थलांतर सुद्धा अभ्यास करणं आपल्याला सहज शक्य झालेलं आहे. आणखी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा स्थलांतर करणारा पक्षी म्हणजे रोजी स्टार्लिंग म्हणजे भोरड्या आणि त्या आपल्या देशातून आणि अगदी युरोपापर्यंत त्यांचं स्थलांतर करतात आणि त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं शक्य झालंय. हिवाळ्यामध्ये आपल्याला भारतभरात हा पक्षी दिसणं शक्य आहे आणि अशा पद्धतीने लोकसहभागातून आपल्याला या गोष्टी जाणून घेणं जास्त सोपं झालेलं आहे. ईबर्ड मध्ये पक्षी निरीक्षणांसोबतच आपण फोटो आणि आवाज सुद्धा साठवून ठेवू शकतो. पक्ष्यांचे वेगवेगळे फोटो, वेगवेगळे त्यांचे आवाज जे रेकॉर्ड केलेले असतात तर ती मीडिया लायब्ररीमध्ये स्टोअर करणं शक्य आहे. त्यामुळे आपले फोटोज सुद्धा इतरांना बघायला मिळतात, आपले आवाज इतरांच्या उपयोगी पडू शकतात पक्षी ओळखण्यासाठी किंवा आणखी अभ्यास करण्यासाठी. तर हे एक अतिशय उपयोगी फीचर ईबर्ड मध्ये आहे. तर ईबर्ड हे आपण बघितलं तर प्रामुख्याने पक्षीमित्र आणि पक्षी अभ्यासक यांमधला फार महत्वाचा दुवा आहे आणि लोक सहभागातून वैज्ञानिक माहिती मिळवणे आणि त्याचं संकलन करणे हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. यामार्फत आपल्याला पक्ष्यांचं स्थलांतर कशा पद्धतीने होतं
याची माहिती मिळणं सहज शक्य झालेलं आहे. तसेच दुर्मिळ प्रजातींचा विस्तार काय आहे, ते कुठे आढळतात, हे समजून घेणं शक्य झालेलं आहे. आणि पक्षी संवर्धनासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यातही याची मदत झालेली आहे. तर 800हून अधिक प्रजातींची सखोल माहिती आम्ही या दरम्यान घेतली आणि याचाच एक वैज्ञानिक रिपोर्ट की जो स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स अशा नावानी याच वर्षी प्रसिद्ध करण्यात आला. आणि याच्यामध्ये पक्ष्यांचे आतापर्यंतच्या त्यांच्या संख्यामानात झालेले बदल आणि त्यांचे संवर्धन करण्याची किती गरज आहे किंवा प्राधान्यक्रम ठरवण्यामध्ये कशी मदत होऊ शकते यावर भर देण्यात आलेला आहे. तर हा रिपोर्ट अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने करण्यात आलेला होता आणि 800हून जास्त पक्ष्यांच्या प्रजाती यामध्ये अभ्यासल्या गेल्या होत्या. या रिपोर्टमध्ये आपल्याला डिटेल माहिती तर मिळूच शकते, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एखाद्या भागासाठी पक्ष्यांचं संवर्धन प्राधान्यक्रम काय आहे, कोणत्या पक्ष्यांना लगेच तातडीने संवर्धन करण्याची गरज आहे, ही माहिती मिळवण्यात आली. आणि तसेच प्रत्येक प्रजातीनुसार त्यांचे गेल्या नजीकच्या भूतकाळामध्ये त्यांचं पॉप्युलेशन किंवा त्यांची संख्या कशी कमी होत गेली किंवा वाढत गेली याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला. याच्यात तुम्ही बघू शकता की गिधाडं जी आहेत तर ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि जर आपण बघितलं तर गेल्या दशकांमध्ये त्यांची संख्या अगदीच कमी म्हणजे जवळपास 80%हून त्यांची संख्या कमी झालेली आढळते. तसंच काही पक्ष्यांची संख्या वाढलेली सुद्धा दिसते, जसं की आपला राष्ट्रीय पक्षी मोर सुरुवातीला असणाऱ्या संख्येपेक्षा गेल्या 1-2 दशकांमध्ये चांगलीच वाढ आपल्याला झालेली बघायला मिळते. आणि आणि एवढंच नाही तर त्याची रेंज जी आहे म्हणजे विस्तार जो आहे तो सुद्धा वाढलेला आहे असं आढळून आलेलं आहे. तर आपण आता उदाहरणार्थ शिकारी पक्षी बघूया. वेगवेगळे शिकारी पक्षी जे जंगलात राहणारे आहेत, पाणवठ्यावर राहणारे आहेत किंवा अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारे आहेत, त्या सगळ्यांच्या संख्यामानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल झालेले आहेत. जसं की जे तळ्याकाठी असणारे पक्षी आहेत किंवा गवताळ प्रदेशात जंगलांमध्ये असणारे पक्षी आहेत तर त्यांची संख्या झपाट्यानं कमी झालेली दिसते. पण जे घराच्या आजूबाजूला असणारे पक्षी आहेत त्यांची संख्या त्या मानाने थोडी स्टेबल झालेली दिसते. तर आता आपण बघूया महाराष्ट्रातील पक्ष्यांची स्थिती काय आहे. तर महाराष्ट्रातील पक्षी मित्रांनी याच्यात खूप सक्रिय सहभाग या चळवळीमध्ये घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांमध्ये की जे गडद निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत तिथे खूप चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे. पण तरी सुद्धा अनेक जिल्हे असे आहेत की जसे की मराठवाड्यातील असतील की जिथून फार कमी पक्षी मित्रांनी या पक्षी चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तिथे आपण सगळ्यांनी मिळून काम करणं फार महत्वाचं आहे. तर या पक्षी मित्र चळवळीमध्ये तुम्ही सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने सहभागी होऊ शकता आणि आमच्या वेबसाईट्सवर याबद्दल अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते. काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला ईमेलही करू शकता. ही चळवळ भारतात बर्ड काउंट इंडियाच्या मदतीने केली जाते आणि यामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्थांचा सहभाग आहे, मोलाचा वाटा आहे. ह्याच्यामध्ये अगदी संशोधन संस्था तसेच फेसबुकवरचे ग्रुप्स आणि अनेक वैयक्तिक पक्षीमित्रांनी सुद्धा हातभार लावलेला आहे आणि या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण यामुळे आपल्याला पक्ष्यांचा अभ्यास करणं फार सोयीचं झालेलं आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.